हे कालमान प्रत्येक दशकात बदलतो. मला वाटतं 2 दशकापूर्वी म्हणजे 30 वर्षापूर्वी ज्याला जास्त मुली त्याला काय वाटायचं, खपतात की नाही कोण असतो, आमच्या मुलीला स्थळ बघा, आमच्या मुलीला स्थळ बघा. आणि आता काय चाललंय, मुलीच नाही. आता मुलीच नाही राहिल्या. स्त्री भ्रूण हत्या याच्यावर इतकी जागृती झाली, पण लोकांनी ते मानलं नाही. मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे, मुलगी नको म्हणता म्हणता आता इतकं दुर्मिळ झालंय, इतकं दुर्मिळ झालंय. बहुतेक बरं ज्या झाल्या मुली त्या तरी वेळेवर लग्न करतात का? शिकवायचंय, ती मुलगीच म्हणते मला शिकायचंय, माझ्या पायावर उभं राहायचंय, मला शिकायचंय. मी तो शिक्षण किती पण करा बरं का, पण लग्न वेळेत करा. शिक्षण किती पण करा. आता परवा घाटकोपरला कीर्तन होतं. जी मुलगी मला जेवायला वाढत होती, मला असं वाटतं यांची मुलगी. तो सासरा नाही, मला म्हणाय नाही महाराज ही सून आहे आमची. हो, लग्न झाल्यानंतर ग्रॅज्युएट झाली, होऊ शकतं ना. हो, शिक्षण किती पण करा, पण लग्न मात्र वेळेला फार महत्व आहे. कारण आता तिकडे खोलात जर गेलं तर गंधर्व अग्नी सोम भोगी ती कुमारी आणि कोठे चराचरी त्याग केला. 8 वर्षा कन्यादान जर केलं, 8 वर्षात तिला कन्यादान जर झालं तर 8 वर्षात तिला 3 पती होऊन जातात. पहिले एक गंधर्व, एक अग्नी आणि एक सोम. पण ही कोड आहे फार. एवढं मी कीर्तनात सांगू शकत नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात हा 4था पती आहे. तुम्ही ज्याच्यावर लग्न लावता हा कितवा पती आहे? अर्थात ते देव आहे. ते कशा पद्धतीने तिचे पती असतात, हो, हा कीर्तनाचा विषय नाही तो. पण गंधर्व अग्नी सोम भोगी ती कुमारी आणि कोठे चराचरी त्याग केला असं म्हटले. मग 8 वर्षा कन्यादान, किती वर्षामध्ये? 8 वर्षात. आता ठीक आहे 8 नको, पण कमीत कमी हो तिचं योग्य वय पाहून लग्न व्हायला पाहिजे की नाही. पण तसं होत नाही. आता ज्या म्हणून काही पराक्रमी स्त्रिया झाल्या, मग सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ माँसाहेब असतील, किंवा अनेक प्रकारच्या स्त्रिया असतील. माझे पतिराज असा ग्रंथ लिहिणारी कोण आहे बरं? निर्मला शास्त्रीजी, म्हणजे लाल बहादूर शास्त्रीजींची पत्नी. आपले पती